शासन मारते का आम्हाला? तयार तो मराय तर आहे साहेब, हक्काच आहे तिथं, आणि त्याला सवलत आहे, आम्हाला काय नाही बात. मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना हैदराबाद संस्थांचा आरक्षण देण्याचा निर्णय GR सरकारने काढलेला आहे. त्याच्यानंतर आता बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. आज अर्धापूर मध्ये नांदेड जिल्ह्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय. त्यांनी आज आंदोलन काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथलं युवक आहेत काही, काय मागणी आहे, तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे? सर, जसं की मराठा बांधवांना 2 सप्टेंबर 2025 रोजी जो हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षणाचा GR काढला, तशी आमची पण मागणी आहे की हैदराबाद गॅजेट मध्ये पेज नंबर 24 मध्ये आमचा स्पष्ट उल्लेख आहे की बंजारा, लंबानी आणि यामध्ये आमचा वंजारी, लंबाडा हे आमचे स्पष्ट उल्लेख आहे की आम्ही या आदिवासी समाजामध्ये मोडतो, ST क्रायटेरियामध्ये बसतो. आमचा बांधव अगोदर मराठवाडा मुक्तीसंग्राम होण्याच्या अगोदर आम्ही काय की हैदराबाद स्टेट मध्ये होतो. त्यावेळेस काय की त्यामधले ज्या हैदराबाद मध्ये आमचे बंजारा बांधव जे आमचे सगळे सोयरे जे गेले त्यांना तिकडे ST मध्ये आरक्षण मिळते, त्या ठिकाणी सर्व सवलती मिळतात STच्या. तर आमच्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या बंजारा बांधवांना ह्या सवलती लागू होत नाही. त्यासाठी आम्ही आज तहसील कार्यालय अर्धापूर या ठिकाणी आम्ही भव्य बंजारा बांधव सर्व जमा होऊन तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न फक्त आणि फक्त मराठा समाजाला 2 सप्टेंबरला आरक्षण दिलंय, हैदराबाद गॅजेट लागू केले म्हणून आता सुरू झाले का? नाही सर, ही आमची 70 वर्षापासून मागणी आहे. आमचे संत रामराव महाराज यांनी खूप ठिकाणी आंदोलन केले. हे 2002 पासून आमचं आंदोलन चालू आहे, जवळपास 25 ते 30 वर्ष, आणि 1970 पासून आमची ही मागणी आहे. जेव्हापासून आपलं भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर आम्हाला 1956 पर्यंत आम्ही ST क्रायटेरियामध्ये होतो. आता आम्हाला 1956च्या नंतर आम्हाला भटक्या विमुक्त जमातीमध्ये जसं की विजय प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट केलेलं आहे. दादा, माझा सोपा प्रश्न आहे की आता ST जर तुम्हाला आरक्षण लागलं तर तुम्हाला फायदा काय काय? ह्याच्यामध्ये आमचे जे STच्या अनुसूचित जमातीमध्ये जे काही आमचे सुशिक्षित पोरं शिक्षणासाठी जे वंचित राहतात, खेड्यापाड्यामध्ये ज्यांना काही की शिक्षणापासून वंचित राहून त्यांना काही सोयी सुविधा भेटत नाहीये, त्यामध्ये काही समाज आमचा फार गरीब आहे. फार म्हणजे 90% म्हणला तरी चालेल, कारण की त्यांना अशी परिस्थिती आहे, करावं लागते, जेव्हा दिवसभर करतात तेव्हा आम्हाला संध्याकाळी खायला भेटते, अशी परिस्थिती आहे. तर ते मुलगा, ते त्यांचे आई वडील त्या मुलांना शिकू शकत नाही. तर त्यामुळे ST क्रायटेरियामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला स्कॉलरशिपचा वगैरे त्याच्यामध्ये लाभ मिळेल. त्याच्यामधून आमचे भावंड हे शिकतील आणि मोठ्या मोठ्या पदावर लागतील आणि त्याचा फायदा समाजाला होईल. एखादा आरक्षणाची लढाई करताना खूप त्याग द्यावा लागतो, खूप वेळ लागतो. समाज या गोष्टीसाठी तयार आहे का? संपूर्ण समाज आमचा पेटून उठलेला आहे आणि जो काही होईल रस्त्यावर उतरण्यास पडेल आणि जे काही समोरच्या आंदोलनाची रूपरेषा जी काही होईल त्या आंदोलनाला समोर जाण्याची संपूर्ण ठामपणे आमच्या बंजारा समाजाची तयारी आहे. धन्यवाद. आजोबा, कशासाठी आलाय? काय होता कार्यक्रम? काय नाही, आमच्या समाजाला या आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला सवलत नसल्यामुळं आमचं अगोदर पासून हैदराबाद यांच्याकडे आमचा समाज होता, आमचं सर्व तिकडेच होतं. त्या ठिकाणी आता त्या समाजाला सवलती आहेत, आम्हाला नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरा बाळाचं हे काहीतरी इकडं आम्हाला काही मिळणं झाले तर त्याला जे सवलत आहे ती आम्हाला मिळा. हे आजकालपासून नाही, लई वर्षापासून आहे. आमच्या रामराव महाराज म्हणून थकून गेले, मरून गेले. आता आम्ही राहिलो. आता आमचं म्हणणं आहे की बाबा मागच्या पिढीला काहीतरी उदार व्हावं, चांगलं व्हावं, सरकारनं हे आमचं मान्य करावं, ही आमची मागणी आहे, दुसरं काय. समज तयार झाली आहे की 2 सप्टेंबरला जे आरक्षण मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट वरून भेटलं म्हणून आता बंजारा समाज या विषयाकडे किंवा या हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी आंदोलन सुरू केले. हे पहिल्यापासून आमचं चालू आहे साहेब, मात्र आम्हाला ते आलेच नाही. आता कसं झालं, जरंगा पाटलाला तुम्ही हे लोकांना मान्य केलं. आमचं म्हणणं की आमचा हक्काच आहे तिथं, आमचा हक म्हणजे पहिल्यापासून आहे तिथं हैदराबाद मध्ये. आज बी तुम्ही काढल्या तिथं उकरून समजा कागदपत्र, तरी आमच्या पहिल्यापासून खाणं तिकडच होतं, आमचे पेशा वगैरे तिकडच होते, आमच्या आजा पंजाची, आणि आमच्या ज्या शेतीचे जे आहे ना हे सातबारे वगैरे सर्व तिकडेच होते. पण आता हे तुटल्यामुळं, हे महाराष्ट्र आपला मराठवाडा तुटल्यामुळं ते पण तिकडे राहिले समाज, आम्ही इकडे राहिलो. त्यामुळे आम्हाला इकडे काही भेटणार झाले आणि त्याला सवलत आहे, आम्हाला काय नाही बा, ते बंजारा आम्ही बंजारा. शेवटचा प्रश्न काका, लढाई खूप मोठी लढावी लागणार, समाज तयार आहे का त्या गोष्टीसाठी? तयार तो मराय तर आहे साहेब. हे आमच्या लेकरासाठी कसं चांगलं तरी व्हावं ना. आम्ही मेलत काय झालं, मोठमोठे मरून गेले, आम्हाला काय, आम्ही उदार असो. शासन मारते का आम्हाला? मग शासन द्यावा पाहिजे आम्हाला, दुसरं काय नाही. आमची मागणी शासनाला, आमचं आंदोलन नाही, आमची मागणी आहे फक्त. आम्ही आंदोलन करणार, आमची मागणी आहे सरकारला, आमची म्हणजे सरकार आपला आहे ना, आमचा हक आहे. आता लेकरं लहान लहान जर असले तर आई वडिलाला मागतात, बाबा त्याला पॅन्ट आणली मला आणली नाही, त्याला पिलाला कुडदाला मला आणलं नाही. मग आमचं म्हणणं हेच आहे, तुम्ही त्यांना दिलं, आम्हाला काय नाही, मागणी आहे आमची, दुसरं काय. धन्यवाद काका.